च्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन 100 हेडलाईन्स पाहूया। ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार। प्रत्येक पक्षातील 2-2 मंत्री आणि अधिकारी या समितीत असतील। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णयानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय। मंत्री छगन भुजबळ यांची कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याची माहिती। मंत्री भुजबळ काहीही न बोलता सह्याद्रीवरून निघून गेले। शासन निर्णयाचा सखोल अभ्यास सुरू आहे। ओबीसी नेते छगन भुजबळांची मराठा आरक्षणासाठीच्या जीआरवर प्रतिक्रिया। आज पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत उपसमितीने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती। भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। छगन भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठ्यांसाठीचा जीआर पक्का आहे। मनोज जरांगेंची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। तर आपल्याला विरोध करणारे राजकीय गुलाम असल्याचाही जरांगेंचा हल्लाबोल। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचीही जरांगेंची माहिती। तर आपण केवळ निमित्त, हे संपूर्ण मराठ्यांचं यश असल्याचीही जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळांच्या भूमिकेचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून स्वागत। ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचाही सरकारवर आरोप। मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याचिकाकर्ते विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गंभीर आरोप। नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जितच, हा जीआर जनरल नाही। मराठा आरक्षणासाठीच्या जीआरवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नसल्याचंही तायवाडेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठीच्या जीआरबाबत माहितीसाठी कायदेशीर सल्ला घेणार, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। तर आमच्या सगळ्या मागण्यांवरती सरकारनं चर्चा करावी, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, तायवाडेंकडून भूमिका स्पष्ट। मराठा आंदोलकांच्या मागण्यांनंतर सरकारनं काढलेल्या जीआरवरून आता ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद। ओबीसी आरक्षण या जीआरमुळे संपुष्टात आलं असून या जीआरनं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतल्याची लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। शाहू फुले आंबेडकरांच्या उदात्त हेतूलाच दूर सारल्याचीही हाकेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये ओबीसींच्या लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं मौन आंदोलन सुरू। शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी बांधवांचा राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय। वास्तव स्वीकारा, आम्ही कुणाचंही आरक्षण काढून घेतलं नाही। ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रियांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। अन्य लोकांच्या आरक्षणात हाके का लुडबुड करतात, विखेंचा सवाल। कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय। मराठा आरक्षणाच्या जीआरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही, ओबीसी नेत्यांनी नाराज होऊ नये, शिंदेंची प्रतिक्रिया। दरम्यान मुंबईतल्या आंदोलन काळामध्ये जे 9 गुन्हे मराठा आंदोलकांवरती दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले जातील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मराठ्यांच्या आंदोलनादरम्यान फडणवीसांनी संयम सोडला नाही, हे संपूर्ण श्रेय फडणवीसांचंच। खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक, तर जरांगेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची भाषा चांगली नव्हती। राऊतांकडून इतर राजकीय नेत्यांवर टीकास्त्र। नवी मुंबईतला गुलाल आणि कालचा गुलाल यात काय फरक ते अभ्यासावं लागेल, राऊतांची जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। तर नवी मुंबईत गुलाल उधळायला गेलेले शिंदे काल कुठे होते, राऊतांचा सवाल। हैदराबाद गॅझेटप्रमाणे आमच्या सरकारनं निर्णय घेतला। जेव्हा जेव्हा मराठा समाजानं गुलाल उधळला तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच। प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांनी फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठीच्या जीआर नंतर ओबीसी नेत्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल राज्य सरकार स्पष्टता देईल, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। गणेशोत्सवानिमित्त मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार।
हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर बीडमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी. हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी करून निषेध नोंदवला. मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआर विरोधात जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक. शासनानं काढलेला जीआर फाडून पायदळी तुडवत ओबीसी समाजानं शासनाचा निषेध केला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओबीसी समाजाचा ठिय्या. हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात ओबीसी समाजाचा आक्रमक पवित्रा. मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये विविध ठिकाणी धरणं आंदोलन. 5 दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावल्यानं जरांगे उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. दीर्घकाळ उपोषणामुळे जरांगेंच्या प्रकृतीवर परिणाम. डॉक्टरांचा जरांगेंना 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला. बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी तसंच दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणं आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. जरांगेंच्या मूळ गावी जल्लोष. मातोरी गावात ग्रामस्थांनी जरांगेंच्या आईला पेढे भरवून जल्लोष साजरा केला. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. ओबीसी मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत. मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडून सध्या साखळी उपोषण सुरू आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मंत्री सावे नागपूरला जाणार आहेत आणि सावेंवरती ओबीसी समाजाची समजूत काढण्याची मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्यानंतर आता ओबीसींच्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा त्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करताना दिसतंय? एकूणच ओबीसी मंत्री अतुल सावे हे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहे. नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे की साखळी उपोषण सुरू आहे आणि या साखळी उपोषणा संदर्भात काहीतरी निर्णय अपेक्षित ह्या सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि त्याच दृष्टीनं कुठेतरी ओबीसी समाजाचं देखील आपण ऐकून घ्यावं अशा प्रकारची भूमिका ही ओबीसी नेत्यांकडनं मांडण्यात आलेली होती, ओबीसी मंत्र्यांकडनं मांडण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता जर का पाहायचं तर ओबीसी समाजाच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मंत्री सावे हे नागपूरला जाणार आहेत. उद्या सकाळी एकूण अतुल सावे हे नागपूरमध्ये उपोषण स्थळी भेट देणार आहेत. ओबीसी नेत्यांची समजूत देखील काढण्याची जबाबदारी ही सावेंना देण्यात आली आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी प्रश्न मार्गी लागतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आजच उपसमिती देखील बनवण्यात आली आहे, त्याचा जीआर देखील निघणार आणि त्यामुळे एकूण या सगळ्या गोष्टीवर ओबीसी नेत्यांचं समाधान होतं का हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चित. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगेंच्या घरी आनंदोत्सव. आतिषबाजी आणि फटाके फोडून आनंद साजरा. मनोज जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआर नंतर नांदेडच्या हिप्परगाव माळ गावामध्ये जल्लोष. उपोषण यशस्वी झाल्याबद्दल घोषणाबाजीही करण्यात आली. मनोज जरांगेंच्या 5 मागण्या सरकारनं मान्य केल्यानं तुळजापुरातील मराठा बांधवांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महाआरती केली. यावेळी मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरूच आहे. जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार ओबीसी महासंघाचा निर्धार. बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं ओबीसी नेते प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येऊ नये यासाठी उपोषण केलं जातं. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका. 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून त्याची सुटका झाली. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी बाप्पा नेमका कुणाला पावणार हे आज स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 74 नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार. 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत. नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती घ्याव्या. मनपा आयुक्तांचं आवाहन.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 20 जण जखमी, गारगोटीसह परिसरातील गावांमध्ये घटना. 3 कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. शाळकरी मुलं, शेतकरी, महिला आणि वयस्कर नागरिकांवर हल्ला. भुंकतो म्हणून कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. नाशिकच्या सातपूर परिसरातला प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांकडून पोलिसात तक्रार दाखल. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील महाळुंगी गावातील अतिक्रमणाविरोधात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायत आणि प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप. अल्पवयीन मुलानं डोक्यात दगड घालून भिकाऱ्याची हत्या केली. नाशिकच्या त्र्यंबकनाका परिसरातील घटना. मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागात भिकाऱ्याची हत्या केल्याची माहिती. आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात. तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलं. बीड शहरातील स्वराज्यनगर भागात एका 25 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रकरणातील आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या परळीमध्ये आज बंदची हाक. 6 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी बंदची हाक. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी. पानसरे हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं सरकारकडून उत्तर मागितलं. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. हत्या तपासावर देखरेख ठेवणं आवश्यक नसल्याचा आदेश. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील कडवई भागात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. नदीतून अंत्ययात्रा काढण्याची ग्रामस्थांवर वेळ. वाणीवाडी बाजारपेठ इथे स्मशानभूमीत जाण्याची बिकट वाट. सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. विषबाधा झालेल्यांपैकी 15 लोकांवर उपचार सुरू. प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती. सांगलीतील जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडेंचा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका. सकाळी 9:30 नंतर मुख्य गेटला कुलूप. स्वतः सीईओंनीच उशिरा आलेल्यांना खडे बोल सुनावले. वेळेत हजर न झाल्यास कारवाईचाही इशारा दिला. भंडारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवरती उपलब्ध खत साठ्याची आणि पॉस मशीनद्वारे विक्रीची पडताळणी मोहीम सुरू. या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्यानं 2 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द. मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची चाचणी. मुंबईहून निघालेली रोरो फेरी 12 तासांनी सिंधुदुर्गात पोहोचली. हवामान बदलामुळे रोरो फेरीला 12 तास लागले. उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाण पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य विद्युत अभियंतापदी रजनीश कुमार गोयल. 1991च्या बॅचचे अधिकारी रजनीश कुमार गोयल हे यापूर्वी मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत सेवा अभियंता म्हणून काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या 28 मे 2025च्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर. सुट्टी दरम्यान कोणत्याही परीक्षा घेऊ नका. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेची विनंती. 11वी प्रवेशाचा गोंधळ कायम. आता 3री विशेष फेरी घेण्याचा निर्णय. 31,187 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. वाशिमच्या काटेपूर्णा नदीवरील पुलावर पुराचं पाणी. पुलाची दुरावस्था झाल्यामुळे पुलावरून दररोज गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही विभागाचं दुर्लक्ष. परभणीच्या येलदरी प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले. पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. कोयना धरण परिसरात पाऊस वाढला. कोयना धरणाचे सगळे दरवाजे पुन्हा 3ऱ्यांदा उघडले. कोयना धरणात 99% पाणीसाठा. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारं येळगाव धरण 100% भरलं. यामुळे बुलढाण्यातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. संततधार पावसानं यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती नदीच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचे 11 दरवाजे उघडले. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यवतमाळच्या वणीतील निलजाई खाण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठा अपघात. उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती मातीचा ढिगारा कोसळला. स्कॉर्पिओ ट्रक आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. सुदैवानं जीवितहानी नाही. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील शेतकरी दाम्पत्य धानोरा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं मोटरसायकलसह पती पत्नी दोघेही वाहून गेले. भंडाऱ्यात गणेश दर्शनाला आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची धडक. पतीचा जागीच मृत्यू. पत्नी आणि चिमुकला मुलगा जखमी. साई मंदिरासमोरच्या अपघातात सीसीटीव्ही रेकॉर्ड.
ऐन गणेशोत्सवात गडचिरोलीच्या जंगलात नक्षलींशी जवानांचा सामना. जंगलात जबर पाऊस, चिखल, काटेकुटे यामुळे जवान जखमी. C-60 दलाच्या कित्येक जवानांचे पाय रक्तबंबाळ. जंगलातील विपरीत परिस्थितीमुळे जवानांच्या पायाला गंभीर जखमा. मुसळधार पावसामुळे अनंतनागमधील पहलगाम येथील लीडर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. अनंतनागमध्ये गेल्या 10 तासांपासून संततधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. सतत होत असलेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन. हिमाचलच्या मंडी कुलू भागात पावसाचा सर्वाधिक फटका. हिमाचलमधील भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. हिमाचलच्या किन्नौर इथे भूस्खलनाचं लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात कैद. किन्नौर येथील भूस्खलनामुळे रस्ता बंद. भूस्खलनात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती. उत्तराखंडच्या आगलात पुलाजवळील दिल्ली यमुनोत्री महामार्गावर भूस्खलन झालं असून देहरादूनहून यमुना खोऱ्याकडे येणारी प्रवासी त्यामध्ये अडकले. मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधल्या शाळा आज बंद राहणार. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर. गाझियाबाद, नोएडासह चंदीगड आणि जम्मूमध्येही शाळा बंद ठेवण्याचे आदेश. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ. दिल्लीच्या यमुना बाजार परिसरात पूर आल्यानं रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू. यमुना परिसरात एनडीआरएफची टीमही तैनात. जम्मू काश्मीरच्या भादरवाहमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भादरवाहमध्ये नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. एक छोटा